आवरा रे कोणीतरी या बाबाला. गॅरी बेबी प्लीज. मम्मा 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 तू 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 मम्मा म्हणून ऐकणार असेल तर आपण तुला सांगतो. मम्मा तुला जो काय पण त्रास होतोय ना, म्हणजे तू इमॅजिन करून काहीतरी बडबड करते, तुला श्वास घेता येत नाही, हे सगळं सगळं त्या वाईट शक्तीमुळे होत आहे मम्मा. अरे बेटा तुला का कळत नाही, हा सगळं हे पैशासाठी करतोय. पैसा नाही 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 नाही. सुनामी बाबा कधीच कोणाकडून एक पैसाही घेत नाही. आता त्यांना एवढा तजुर्बा आहे तर आपण त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे ना. तुझं डोकं भिरलंय का? सोड अगं मला. मम्मा मिस ब्युटी किती सच्चे आहेत, त्यांना आपल्या सगळ्यांची किती चिंता आहे, म्हणून तर ते या बाबांना घेऊन आल्यात. आणि मम्मा आपण तुला सांगतो ना, हा बाबा जर खोटा असेल ना तर आपण स्वतः याला लाथ मारून बाहेर काढेल. गॅरी सर. बाबा बाबा सॉरी. पण मम्मा तू बिलकुल टेन्शन नको ना घेऊ, आपण आहे ना. बच्चा त्यांना सांगून काही उपयोग नाहीये. हे शरीर फक्त तुझ्या मम्माचं आहे, पण त्याच्यावर वाईट शक्तीचं राज्य आहे. नाही ऐकणार, नाही ऐकणार. अरे डोकं फिरलंय तुम्हाला सगळ्यांचं. सोड मला, आता मीच बाहेर काढते याला. ए काय सोड. दैवी हाड आहे. ए मुली बाबा यांच्या खोलीत जा आणि बघ काय सापडतंय का. हे घे, तुझी सुरक्षा करेल. हो बाबा. एक मिनिट, तिकडेच थांबायचा. घरी जाताना चालत जायचंय ना तुला. तर मीच बघते तू. हे हाड तोडलं ना, तसंच तुला तोडून टाकेन. ए मुली आज जाऊ नकोस, इथेच थांब. खूप मोठी वाईट शक्ती आहे हिच्यामध्ये. हिच्या भोवती रिंगण काढून त्या वाईट शक्तीची घेराबंदी करणार आहे मी. गॅरी रिंगण घेराबंदी काय चाललंय हे? हे मुली हा पावडर दे, पावडर दे. हा बाबा पहिले भूत उतरवा लावा ना पावडर. काय बोल. मूर्ख मुला, पावडर म्हणजे माझ्या पोतडीतून भस्म दे, भस्म. हा हे भस्म दे. हे 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 बाबा हे घ्या. अरे काय घ्या. सोड, सोड. सांभाळून. दैवी हाड आहे ते, सांभाळून. गॅरी तुला कळतंय का हे काय चाललंय? कसलं भस्म बेटा? या बाबाला त्याची असिस्टंट सारखी वागते ती, तुला कळतंय ना? गॅरी सर मी खरं शपथ घेऊन सांगते, मी हे सगळं मुद्दाम नाही करत आहे. मी फक्त आणि फक्त तुमच्या मम्माला बरं वाटावं म्हणून हे सगळं करते. खरंच. मिस ब्युटी तुम्ही मम्माचं प्लीज वाईट नका वाटून घेऊ. आपला फुल विश्वास आहे तुमच्यावर. ती नाहीतरी मम्मा नाही, ती वाईट शक्ती बोलते. इग्नोर करा. अरे तुला मी ना ऐक माझं. ए मुली हे हाड घेऊन यांच्या समोर उभी राहा, यांना हलून देऊ नको. हाड आहे माझ्याकडे. हाड आहे, पॉवरफुल हाड आहे, पॉवरफुल हाड आहे. मी काय घाबरत नाही तुम्हाला. मला बरं वाटू दे. हा प्लीज प्लीज मम्माला बरं वाटू दे. नाही मम्माला बरं वाटतंय, मम्माला बरं वाटतंय, मम्माला बरं वाटतंय. ओम ह्रीम क्रीम 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 स्वाहा. तुझ्यामुळे त्या वाईट शक्तीचा वावर मी या घरात होऊ देणार नाही. त्यामुळे आता या रिंगणात ना अजिबात बाहेर पडायचं नाहीये. आणि पडलेस तर बघायचंय मी काय करेन. काय करशील? तुम्ही दोघांनी बाहेर जा लगेच. ए मुली तू रिंगणात ये. बाबा मी हो तूच. बाबा त्या माझ्या परवानगी शिवाय बाहेर येऊन दाखव. शांत. तुम्हाला
कळतंय का हे दोघं मिळून तुम्हाला मूर्ख बनवतायत? गॅरी, मिठू, नाही हो गॅरी सर, खरंच तुमची शपथ, मी मुद्दाम काहीच करत नाहीये. अहो, तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर तुम्ही स्वतःहून याच्यामध्ये या आणि बाबांच्या परवानगीशिवाय बाहेर जाऊन दाखवा. नाही 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 नाही, आपला फुल भरोसा आहे मिस ब्युटी तुमच्यावर. बाबा बाबा प्लीज, तुमचा जर डेमो दाखवून झाला असेल तर प्लीज मिस ब्युटीना बाहेर काढा ना. बघा ना, त्यांना विचारा नक्की. अरे ए गाढवा, तुला आपली कसं काय बाहेर काय कसून देतोय? तुला कळत नाहीये का? तिला त्रास नाही, मला त्रास होतोय. हे दिसत नाहीये का? मला श्वास घ्यायला त्रास होतोय, हे तुला दिसत नाहीये का? ही ब्युटी सामील आहे या बाबाला. यारी तुला का कळत नाहीये? का सामील असेल? ए मुली, तू बाहेर ये लगेच. काय मिळणार आहे तिला हे सगळं करून? तुम्ही मयुरीचं नाव घेऊच शकत नाही यामिनी सराफ, नाहीतर तुमचं सगळं कारस्थानच उघडं पडेल. चांगलीच गोची झालीये तुमची. हिमालयात जाऊन तपश्चर्या तू केलीयस ना, मग तू उत्तर देणार की मी? मला काय विचारतोयस तू? म्हणजे तू मान्य करतेस ना हे सगळं खरं आहे? मग आता गुपचूप रिंगणात उभं राहायचं. अरे त्याच्यापेक्षा मान्य कर ना का तूच वाईट शक्ती आहे आणि आपल्या मम्माला सोडून दे. तू माझा मुलगा आहेस की माझा शत्रू? शत्रू, शत्रू. ही बाई तिच्या एका मुलाला शत्रू मानते. वाटेल ते बोलू नकोस. तुला काटा काढायचाय त्याचा. आत्ताच्या आत्ता हा देह सोडून निघून जा, आदेश आहे माझा. मला फोन हवाय माझा. गॅरी, मिठू, मला फोन हवाय. मला राजवीरशी बोलायचंय, मला त्याला सगळं सांगायचं. फोन हवाय मला. जाऊ दे, मी मी घेऊन येते फोन. तू पायात नको पडू. थांब. मी मंतरलंय ते यंत्र. जर तू हात लावलास तर किडे पडतील हाताला. वाईट शक्ती, कबुली दे तुझ्या गुन्ह्याची यमे. यमे कोणाला बोलतोस रे? मैत्रीण आहे मी तुझी. रक्ताची नाती नाही मानत तू, मैत्री काय मानणार आहेस? शेवटचं विचारतोय, तू या देहाला सोडून जाणार आहेस की नाही? बोल. नाही जाणार. जाणार आहेस की नाही? बोल. चुप. आता तर अजिबात नाही जाणार. काय करणार आहेस? पाहिलं पाहिलं, वाईट शक्तीने कबूल केलंय. तुमच्या मम्मावर वाईट शक्ती आहे. वाईट शक्तीने पछाडले तुमच्या मम्माला. ही वाईट शक्ती घालवण्यासाठी एकच उपाय आहे, शेवटचा जालिम उपाय. काय करणार आहेस? काय जालिम उपाय काय करणार आहेस? ओम ह्रीं क्लीं क्लीं ह्रीं बचा. ओम ह्रीं क्लीं 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 ह्रीं बचा. ओम ह्रीं क्लीं क्लीं ह्रीं ह्रीं बचा. ओम ह्रीं क्लीं क्लीं ह्रीं ह्रीं बचा. ओम ह्रीं क्लीं क्लीं ह्रीं ह्रीं बचा. ओम ह्रीं क्लीं क्लीं. हा, झालं झालं. इन्व्हर्ट स्वामा पुढे. आता काय विसरलास? हे हे, असं करू नकोस. काय पाठी कोणाशी बोलतोयस तू? जीव गेला तर तुझ्या मुक्तीचा मार्ग बंद होईल. राजवीरवर हल्ला. काय? अरे, तू केला हल्ला?
राजवीरवर हल्ला तू केला होतास? तू पाठवले होतेस मारेकरी? खोटे, साफ खोटं बोलतोय हा. हे तू हॉर्न 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 हॉर्नचा आवाज येतोय. हॉर्न. काय ट्रक? कोणता ट्रक? तुम्हाला माहितीये? तुला कसं माहिती असेल ना? काय नंबर? काय? MH 16? MH 16? पूर्ण नंबर सांग. आहे कोण हा? मला तर फ्रॉड वाटला होता हा बाबा, आणि याला तर सगळंच माहितीये माझ्याबद्दल. तो ट्रक मी चालवला होता आणि मीच माझ्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट करून त्याचा खून केलाय हे या बाबांनी सगळ्यासमोर सांगून टाकलं तर? नाही 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 यामिनी, याच्या वाकड्यात जाऊन चालणार नाही. आता मलाच घालवावं लागेल या वाईट शक्तीला. ओम ह्रीं 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 बचवा. ओम ह्रीं 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 बचवा. ह्रीं बचवा. ह्रीं बचवा. ह्रीं बचवा. ओम ह्रीं ह्रीं ह्रीं. ओम ह्रीं 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 बचवा. ह्रीं बचवा. ह्रीं बचवा. ओम ह्रीं 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 बचवा. ह्रीं बचवा. ताई बचवा. ताई बचवा. ओम ह्रीं 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 बचवा. ह्रीं बचवा. ह्रीं बचवा. ओम ह्रीं 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 बचवा. ऐक गॅरी, मिठू मी घरी आहे का? हो मामा. मला तर खूप असं हलका हलका वाटतंय रे. मी ब्युटी, तू मयुरीची मैत्रीण आहेस ना? हो नमस्कार. तू इथे काय करतेस? एक मिनिट, तू आलीयस म्हणजे मयुरी पण आलीये का? कुठे आहे माझी लाडकी मयुरी? मयुरी, मयुरी आली आहे ना ती? मयुरी नाही आलीये, ते मी हे. गॅरी, कोण आहे ते दाढीवाले बाबा? हे बाबा सुनामी, उपाय करतात नामी. तू आज ह्यांच्यामुळेच लाईनवर आली आहेस. बाबा बाबा थँक्यू, तुम्ही एकदम सॉलिड बाबा आहे. गॅरी बेटा, तू काय बोलतोयस ना, मला खरंच काही कळत नाहीये रे. अरे ताई, अगं तुझ्या शरीरावरती एका वाईट शक्तीने ताबा मिळवला होता. ह्या बाबांनी तुझ्या शरीरातून ती वाईट शक्ती हाकलवून लावली. वाईट शक्ती? हा मामा, आता ती वाईट शक्ती गेली आहे ना, म्हणूनच तुला असं लाईट लाईट वाटतंय. नाही बच्चा, आधी मला खात्री करून घ्यावी लागेल यांच्यातल्या वाईट शक्तीने खरंच यांचा देह सोडलाय की नाही. तुझ्या मनात खूप राग होता ना, म्हणून तू नको नको ते बरळत होतीस. पण परत तसं होणार नाही कशावर? परत तसं झालं तर? बाबा, तुम्ही काय बोलताय ना, मला खरंच कळत नाहीये. आणि मला कशाला कोणाविषयी राग असेल? माझ्या मनात अजिबात कोणाही बद्दल राग नाहीये. हो, तुझे खरंच कोणी शत्रू नाहीये? नाही. माझा का कोणी शत्रू असेल? कुणीच नाही. अहो, हे सगळे माझेच तर आहेत. आता या घरातली एक व्यक्ती इथे नाहीये. हो, माझा मुलगा राजवीर. बरोबर. आत्ताच्या आत्ता त्याला व्हिडिओ कॉल लाव आणि जे मला सांगितलं ते सगळं त्याला सांगा. हरकत नाही, लावते ना कॉल. बोलते ना मी राजवीरशी. गॅरी, माझ्या बेटाला कॉल लाव, माझ्या राजवीरला कॉल लाव ना. हा. हॅलो गॅरी,
अरे ब्रो आज इथे चमत्कार झालाय. तू मम्माशी बोल पहिले. मम्मा मम्मा बोल. राजवीर आहे. राजवीर काय काय झालंय मम्मा? बेटा मी आता बरी आहे. एकदम नॉर्मल आहे मी. तू आता अजिबात काळजी करू नकोस माझी. आर यू सिरियस? मम्मा आता चमत्कार झाला. इट्स अ ग्रेट न्यूज. हो अरे आपल्याकडे ना एक बाबा आलेत. त्यांच्यामुळे आज मी बरी झाले. मी एकदम ठणठणीत आहे राजवीर आता. तू घरी ये लवकर. पुढे आता सगळं चांगलं होणार आहे बघ. वाव मम्मा तुला सांगतो आजचा तर ना चमत्कारांचाच दिवस आहे. अगं इथे पण मिस गौरी इथे आल्या होत्या. त्यांनी मला अशा अशा गोष्टी सांगितल्यात ना की मी काय सांगू तुला. त्यांनी इथून खरेदी तर काही केलं नाही, उलट मलाच खूप काही देऊन गेल्या. मी घरी येऊन सांगतो तुला. चालेल तू ये हा घरी लवकर. तू येईपर्यंत ना मी त्या बाबांना थांबवून ठेवते म्हणजे तुलाही त्यांना भेटता येईल. ठीक आहे मी लगेच निघतो. बाय मम्मा. गॅरी इथे इथे गॅरी बाबा कुठे गेले? बाबा गेले. बाबा ना त्यांचं काम झालं की क्षणभरही थांबत नाही, लगेच निघून जातात. कुठे? डायरेक्ट हिमालयात. आता ते परत कधीच दिसणार नाही. जय बाबा सुनामी. नक्कीच या सगळ्या मागे त्या मयुरीचा हात असणार. थँक्स मिस गौरी. तुमच्यामुळे आता मी आणि मिस मयुरी कायम एकत्र राहणार. आता आमच्या लग्नात काहीच प्रॉब्लेम नाही येणार. बरी आहेस ना? काही होतंय का? त्रास होतोय मला. त्रास. त्रास? बाबा सुनामी. बाबा काय गरज होती त्या सुनामी बाबाची मदत करायची? मी तुझी बहीण आहे. तू विसरून गेली होतीस का ग तू? ते आठवत होतं म्हणूनच मदत केली त्यांना. सगळे गप्प बस मूर्ख. त्यावेळेला तू फक्त त्या बाबाचंच ऐकत होतीस. ताई अगं त्या बाबाला सगळं म्हणजे सगळं माहिती होतं. ताई नशिबाने तुला सद्बुद्धी झाली आणि तू त्या बाबांचं सगळं ऐकलंस. नाहीतर काय? ताई त्या बाबांनी सगळ्यांसमोर सांगितलं असतं राजवीरच्या डॅडींचं खून तू केलायस म्हणून. तर त्यांना त्या ट्रकचा नंबरही माहिती होता. ढोंगी बाबाला हे सगळं कसं माहित हेच कळत नाहीये मला. कुणी सांगितलं असेल त्याला? ताई ते बाबा ढोंगी नाही आहेत. ताई तू ना आता थोडक्यासाठी वाचलीस. नाहीतर तू आता जेलमध्ये असतीस. अगं ए मूर्ख पिंटू. जय सुनामी बाबा. अगं ए बावळट. ताई तू आता माझ्यावर चिडून काही फायदा आहे का? हे बघ आता तू बरी झाली आहेस म्हटल्यावर तुला राजवीरचं लग्न त्या मयुरीशी लावूनच द्यावं लागणार आहे. कोण आहे मी? यामिनी सराफ. यामिनी सराफ. माझ्या मनाविरुद्ध मी काहीही करत नसते. वाईट शक्तीने झपाटलंय मला असं वाटतंय ना या लोकांना. तर दाखवते सगळ्यांना ही वाईट शक्ती काय करू शकते ते. वाईट शक्ती बाबांना बोलवा. वाईट शक्ती बाबांना बोलवा. नाही मम्मा मी ठीक आहे. विचार मिठू माऊला विचार. मी ठीक आहे बेटा. मम्मा ठीक आहे. तू ना आता एक काम कर. लवकरात लवकर ब्रो आणि मयुरीची शादी लावून टाक. म्हणजे कसं सगळ्यांना कळेल का तू बरी झाली होते. मम्मा तुला खरंच बरं वाटतंय आता? दॅट्स अमेझिंग. आता चमत्कारच झाला ना मम्मा. बाबा वगैरे गोष्टींवर काही विश्वास नाहीये माझा, पण असा चमत्कार समोर बघितल्यावर विश्वास तर ठेवावाच लागेल. अगदी खरं. मम्मा तू बरी आहेस म्हटल्यावर आता बाकी काही नको. आता मात्र सगळं चांगलंच होणार मम्मा. नक्कीच सगळं चांगलं होणार.
हा, आणि त्याची सुरुवात तुझ्या आणि मयुरीच्या शादीपासून होणार आहे ना मामा? क्या रे, ही वेळ आहे का? मम्मा मम्मा, आता तुला बरं वाटतंय म्हटल्यावर मला असं वाटतंय सांगायला हरकत नाही. तुला हेच सांगायचं होतं की, पण मम्मा तुझा जर नकार असेल तर मी हा मम्मा म्हणजे तुझा होकार आहे? होकार कसा असेल राजवीर? त्या मयुरीशी तुझं लग्न या जन्मात तरी होऊ देणार नाही मी.